सर्वांना श्री स्वामी समर्थ. जर कर्जबाजारी झालो तर कोणती सेवा करायची आहे, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे कर्जबाजारी झाले आहेत आणि त्यांना समजत नाही की आता कोणती सेवा करावी. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कर्जबाजारी झाल्यानंतर स्वामी समर्थांची कोणती सेवा करायची आहे? मानवी जीवनात सुख दुःख, यश अपयश, लाभ हानी यांचा सतत खेळ चालू असणारच आहे. अनेक वेळा परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते, त्यामुळे माणूस कर्जबाजारी होतो. आर्थिक ताणतणाव, मानसिक अस्वस्थता, कुटुंबाची चिंता आणि समाजातील प्रतिष्ठेचा प्रश्न या सगळ्यांचा भार एकाच वेळी मनावर पडतो. अशा कठीण काळात माणूस आधार शोधतो. महाराष्ट्रात असंख्य भक्तांसाठी हा आधार म्हणजे अखंड करुणामूर्ती दिगंबर अवधूत श्री स्वामी समर्थ महाराज हेच आहेत. कर्जबाजारी अवस्थेतून बाहेर पडताना आणि त्यानंतर स्वामी समर्थांची कोणती सेवा करावी याचा विचार करणे म्हणजे केवळ धार्मिक काम नव्हे, तर जीवनाला सुद्धा आपल्या योग्य दिशा देण्याचा मार्ग आहे. त्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचे जीवनचरित्र पाहिले तर आपण त्यांचे काही उपदेश आहेत आणि त्यांचे फार साधे, सोपे आणि अत्यंत प्रभावी असे उपदेश आहेत. त्यांनी भक्तांना आत्मविश्वास, धैर्य, कष्टाची तयारी आणि ईश्वरावर अखंड विश्वास ठेवायला सांगितले आहे. कर्जबाजारी झाल्यावर सर्वप्रथम जी सेवा करावी लागते ती म्हणजे अंतःकरणातील अहंकार, भीती आणि निराशा दूर करायची असते. स्वामी समर्थांची खरी सेवा ही बाह्य कर्मकांडापेक्षा अंतर्गत परिवर्तनाशी अधिक संबंधित आहे. मन शांत ठेवणे, संकटातही न डगमगणे आणि प्रामाणिक प्रयत्न करणे हीच स्वामींची खरी आराधना आहे. त्यासाठी कर्जाच्या ओझ्याखाली असताना अनेक जण देवाकडे मागण्या मागतात. माझे कर्ज फेडून टाका, माझी अडचण दूर करा, अशा प्रार्थना केल्या जातात. पण कर्जातून बाहेर पडल्यानंतर स्वामी समर्थांची जी सेवा अपेक्षित आहे ती कृतज्ञतेची आहे. कृतज्ञतेची सेवा म्हणजे आपण जे काही मिळवले आहे त्यामागे स्वामींची कृपा आहे ही भावना मनात कायम ठेवणे. रोज सकाळी श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करून श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा जप करणे हा सेवेचा पहिला आणि सोपा मार्ग आहे. स्वामी समर्थांची सेवा करताना नामस्मरणाला फार मोठे महत्त्व आहे. कर्जबाजारी अवस्थेतून मुक्त झाल्यानंतर नियमितपणे स्वामी समर्थांचा जप करणे ही एक सर्वश्रेष्ठ अशी सेवा आहे. जपामुळे मन आपले स्थिर होते, विचार शुद्ध होतात आणि भविष्यात अशा संकटांना सामोरे जाण्याची मानसिक ताकद आपणाला मिळते. दररोज ठराविक वेळ स्वामी समर्थांच्या नामस्मरणासाठी द्यायचे आहे. हे आपल्याला शिस्तीचे आणि संयमाचे धडे देतात. यासोबतच स्वामी समर्थांची सेवा म्हणजे सदाचाराचे पालन करणे. कर्जबाजारी होण्यामागे अनेक वेळा चुकीचे निर्णय, अति खर्च, लोभ किंवा नियोजनाचा अभाव कारणीभूत ठरतो. स्वामी समर्थांचे उपदेश आपल्याला साधेपणा, प्रामाणिकपणा आणि मर्यादा शिकवतात. त्यामुळे कर्जातून मुक्त झाल्यानंतर पुन्हा कर्जाच्या गतीत न अडकण्यासाठी आपले जीवन साधे ठेवणे, उत्पन्नानुसार खर्च करणे आणि गरज नसताना कर्ज न घेणे ही देखील स्वामींची एक प्रकारची सेवाच आहे. दान धर्म हा स्वामी समर्थांच्या सेवेचा महत्त्वाचा भाग आहे. कर्जातून मुक्त झाल्यावर अनेक भक्त स्वामींच्या कृपेने मिळालेल्या यशाचा काही भाग समाजासाठी अर्पण करतात. काही जण गरजू लोकांना मदत करतात. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हातभार लावावे, रुग्णासाठी औषधोपचार करावे, अन्नदान करावे हे सगळे स्वामी समर्थांच्या सेवेचे मार्ग आहेत. स्वामी समर्थांनी नेहमीच मानव सेवेलाच ईश्वर सेवा मानले आहे. त्यामुळे माणसातील माणूस जपणे हीच खरी भक्ती आहे. स्वामी समर्थांची सेवा करताना स्वामींच्या मठामध्ये किंवा देवस्थानामध्ये सेवा करावी हा देखील एक मोठा मार्ग आहे जो आपणाला कर्जातून मुक्त करतो. अक्कलकोट किंवा इतर स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये स्वच्छता, अन्नदानाची मदत, भाविकांची व्यवस्था यामध्ये सुद्धा सहभागी व्हावे ही सुद्धा स्वामी समर्थांची नम्रता शिकवणारी
ही एक सेवा आहे. कर्जाच्या काळात जो माणूस स्वतःच्या अडचणीत अडकलेला असतो तो अशा सेवेमुळे इतरांचे दुःख समजू लागतो. त्यामुळे त्याच्या मनातील स्वार्थ कमी होतो. स्वामी समर्थांची सेवा म्हणजे त्यांच्या शिकवणीनुसार जीवन जगणे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामींचा संदेश केवळ संकटाच्या काळापुरता मर्यादित नाही, तर तो कर्जातून मुक्त झाल्यानंतरही विश्वास टिकवून ठेवणे गरजेचे असते. संकट गेले म्हणून देवाला विसरावे ही भक्ती नाही, उलट संकटात साथ दिल्याबद्दल आयुष्यभर कृतज्ञ राहणे हीच खरी सेवा आहे. स्वामी समर्थांचे सेवा आणखीन एक आहे, ती म्हणजे संयम आणि श्रम. कर्ज फेडण्यासाठी अनेकदा खूप मेहनत घ्यावी लागते. त्या मेहनतीला स्वामींची सेवा समजून स्वीकारणे हे फार महत्त्वाचे आहे. कामाला कंटाळा न करता प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणे हे देखील स्वामी समर्थांना अर्पण केलेले कर्म आहे. गीतेतील कर्मयोगाचा हा एक सुंदर असा आविष्कार आहे. कर्जबाजारी अवस्थेतून बाहेर पडल्यावर आपल्याला जे अनुभव येतात ते इतरांना सांगावे, त्यांना सावध करावे. ही देखील एक सेवाच ठरू शकते. स्वतःच्या चुका मान्य करून इतरांना योग्य मार्गदर्शन करावे म्हणजे समाजाचे ऋण फेडण्याचा तो एक चांगला असा मार्ग आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने मिळालेला अनुभव जर समाजाच्या उपयोगी पडला तर ती सेवा अधिकच चांगली ठरू शकते. अनेक भक्त स्वामी समर्थांची सेवा म्हणून व्रत, उपवास, पारायण करतात. स्वामी चरित्राचे वाचन, स्वामी स्तोत्रांचे पठण, गुरुवारचा उपवास हे सगळे भक्तीचे मार्ग आहेत. पण हे करताना दिखावा न करता मनापासून श्रद्धा ठेवणे गरजेचे आहे. बाह्य कर्मकांडापेक्षा अंतःकरणातील भाव महत्त्वाचा आहे, हे स्वामी समर्थांच्या शिकवणीतून स्पष्ट होते. स्वामी समर्थांची सेवा करताना कुटुंबातील सदस्यांनी प्रेमाने वागावे, जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडावे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. कर्जाच्या काळात कुटुंबावरही मानसिक ताणतणाव येतो. त्यामुळे कर्जातून मुक्त झाल्यानंतर कुटुंबाला वेळ द्यावे, त्यांची काळजी घ्यावी ही सेवा स्वामींना निश्चितच प्रिय असेल. कारण स्वामी समर्थांनी कुटुंब प्रणालीला आणि गृहस्थाश्रमाला कधीही कमी लेखलेले नाहीये. शेवटी असे म्हणता येईल की कर्जबाजारी झाल्यानंतर स्वामी समर्थांची सेवा म्हणजे एखादे एकच कर्म नाही, तर संपूर्ण जीवनशैली आहे. श्रद्धा, कृतज्ञता, प्रामाणिकपणा, परिश्रम, दानधर्म आणि मानवसेवा या सगळ्यांचा समन्वय म्हणजे स्वामी समर्थांची खरी सेवा आहे. संकटात आधार देणाऱ्या स्वामींना आयुष्यभर मनात स्थान देणे आणि त्यांच्या शिकवणीनुसार जीवन जगणे हाच सेवेचा सर्वोच्च मार्ग आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने जर कर्जातून मुक्ती मिळाली तर ती केवळ आर्थिक मुक्ती नसून आणि आध्यात्मिक उन्नतीची सुरुवात ठरते. अशा उन्नत जीवनातून मार्ग काढणे म्हणजेच स्वामींची खरी सेवा आहे. सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हाला व्हिडिओ आवडला का? नक्की सांगा कमेंट करून.